शेतकऱ्यांना दिलेल्या आश्वासनांचे काय झाले याबाबत जाब विचारण्यासाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना मैदानात उतरली आहे। मराठवाड्यात पक्षातर्फे क्या हुआ तेरा वादा हे आंदोलन उभारण्यात आले असून त्याची सुरुवात करण्यात आली। 8 दिवस चालणाऱ्या आंदोलनातून सरकारला जाब विचारणार असल्याची माहिती विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी दिली। तर राज ठाकरे यांच्यासोबत जाण्याबाबत चर्चा व्हावी अशी सर्वसामान्य कार्यकर्त्यांची इच्छा आहे। वरिष्ठ पातळीवर त्या चर्चा होतील असं मत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी व्यक्त केलंय। शिवसेनेच्या वतीनं संपूर्ण मराठवाड्यामध्ये आजपासून 8 दिवस 5 ते 12 जून क्या हुआ तेरा वादा या बॅनरखाली आंदोलन होतंय। या नावाचा अर्थ असा आहे की हे सरकार सत्तेवर येत असताना यांनी शेतकऱ्याला कर्जमुक्तीचा वादा केला, बहिणींना 21 रुपये देण्याचा वादा केला, हमी भाव सोयाबीनला 6,000च्या वर देण्याचा वादा केला, प्रत्यक्षात 5,500 पण आता घोषणा केली परवाच हमी भावाची। हे सगळ्याच बाबतीत आहे। तेलबियाच्या बाबतीत सरकारचं असं धोरण आहे। पीक विमा बंद केला गेलेला आहे आणि या सगळ्या जे वादे केले होते सगळे झुटे होते, खोटे होते। आणि म्हणून आमचा मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना क्या हुआ तेरा वादा या नावाने आंदोलन पूर्ण मराठवाड्यात होतं। तालुका स्तरापर्यंत नव्हे तर गाव स्तरापर्यंत हे आंदोलन आम्ही पुकारलेलं आहे आणि 8 दिवसामध्ये संपूर्ण मराठवाड्यातल्या गावोगाव शिवसेनेच्या वतीनं हे सरकारच्या विरोधात आंदोलन होणार आहे। त्याची सुरुवात आज आम्ही केलेली आहे। बाळासाहेब विट्स हॉटेलचं पुढे काय?